सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, फायनली तुमचा सगळ्यांचा 12वीचा बोर्ड एक्झामचे रिझल्ट हा ऑफिशियली डिक्लेअर झालेला आहे. अँड आय होप तुम्ही सगळ्यांनी तुमचा रिझल्ट चेक केला असेल. अँड फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स. ज्या पण मुलांना चांगले पर्सेंटेज मिळाले, जेवढे एक्सपेक्टेड होते तेवढे त्यांना मार्क मिळाले, त्या सगळ्या मुलांना कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि आता ज्या पण मुलांना कमी मार्क मिळालेत किंवा कमी पर्सेंटेज मिळालेत त्या मुलांनी डिमोटिवेट होऊ नका. कारण की बघा, आत्ता जरी तुम्हाला कमी पर्सेंटेज मिळाले असतील म्हणजे इकडे तुमचं करिअर ऑप्शन संपलेले नाही आहेत. 12वी नंतर आपल्याकडे भरपूर करिअर ऑप्शन्स असतात, तर ते तुम्ही एक्सप्लोर करा. आता तुम्ही डिमोटिवेट होऊ नका, ठीक आहे. आता ज्या पण मुलांना कमी मार्क मिळाले असतील त्या सगळ्या मुलांना हे टेन्शन नक्कीच आलं असेल की दादा आता मला 12वीमध्ये कमी पर्सेंटेज मिळालेत, आता पुढे काय. जर आम्हाला 12वी नंतर टॉप इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये किंवा टॉप फार्मसी कॉलेजमध्ये आम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर आम्हाला 12वीमध्ये नक्की किती मार्क रिक्वायर्ड असतात, नक्की किती मार्कांचा क्रायटेरिया असतो आणि हे आमचे 12वीचे मार्क नक्की मॅटर करतात का आणि कुठे मॅटर करतात, हे सगळ्यांना प्रश्न पडले असतील. तर तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. आय नो तुम्ही सगळे टेन्शनमध्ये आहात, बट तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचं टेन्शन हे ऑलमोस्ट कमी होऊन जाईल, ट्रस्ट मी. सो प्लीज तुम्ही ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की तुम्ही ह्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. कारण की मी तुम्हाला ह्या चॅनलवरती आत्तापासून ते पूर्ण तुमचं ॲडमिशन होईपर्यंत मी तुम्हाला पूर्ण गायडन्स प्रोव्हाइड करणार आहे. सो प्लीज मेक शुअर टू सबस्क्राईब धिस चॅनल. तर सगळ्यात पहिला प्रश्न आहे की हे 12वीचे मार्क्स अँड पर्सेंटेज कुठे मॅटर करतात. सो बघा, जर तुम्हाला 12वी नंतर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये किंवा फार्मसी कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुमचे 12वीचे मार्क हे जास्त मॅटर नाही करत. येस, तुम्ही बरोबर ऐकलं. हे जे 12वीचे मार्क आहेत हे फक्त तुमच्या ॲडमिशनचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया क्लिअर करण्यासाठी आणि प्लेसमेंटच्या वेळी रिक्वायर्ड असतात. एकदा तुम्ही ॲडमिशनचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया क्लिअर केलात त्याच्यानंतर कोणतेही कॉलेजवाले किंवा कोणतेही कॉलेजचे टीचर्स तुम्हाला 12वीचे मार्क हे नाही विचारत. मग डायरेक्टली तुमच्या प्लेसमेंटच्या वेळी रिक्रुटर्स तुम्हाला 12वीचे मार्क हे विचारतात. आता हा जो ॲडमिशनचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे ह्याला आपण कॅप एलिजिबिलिटी क्रायटेरिया असं बोलतो. आणि हा क्रायटेरिया सगळ्या कॉलेजेसचा कॉमन आहे. म्हणजे महाराष्ट्रामधल्या टॉप कॉलेजपासून ते लोअर कॉलेजपर्यंत तुम्हाला कोणत्याही कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर सेम एलिजिबिलिटी क्रायटेरिया हा अप्लाय होतो. मग दादा हा ॲडमिशनसाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया नक्की काय आहे, तर तेच आपण नेक्स्ट पॉईंटमध्ये डिस्कस करणार आहोत. एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर ॲडमिशन. फर्स्ट ऑफ ऑल, इंजिनिअरिंग अँड फार्मसी या दोन्हीचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया हा डिफरंट आहे. तर सगळ्यात पहिले आपण इंजिनिअरिंगचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघूयात. आता जर तुम्हाला 12वीच्या एक्झाम नंतर जर तुम्हाला इंजिनिअरिंगच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला 12वीच्या बोर्ड एक्झाममध्ये फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्स हे तुम्हाला 3 सब्जेक्ट असतील. ह्या 3 सब्जेक्टचे टोटल मार्क तुमचे 300 होतात. म्हणजे फिजिक्सचे 100 मार्क, केमिस्ट्रीचे 100 मार्क अँड मॅथमॅटिक्सचे 100 मार्क्स. हे असे 3 सब्जेक्ट मिळून तुमचे टोटल 300 मार्क्स होतात. आता जर तुम्हाला ॲडमिशन प्रोसेससाठी एलिजिबल व्हायचं असेल तर तुम्हाला PCMमध्ये म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला 300 पैकी मिनिमम 135 मार्क्स आले पाहिजेत. जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर, म्हणजे जर तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 300 पैकी मिनिमम 135 मार्क हे तुम्हाला मिळाले पाहिजेत. बट जर तुम्हाला 135 मार्क्सपेक्षा 1 मार्क कमी मिळाला, म्हणजे जर तुम्हाला 300 पैकी 134 मार्क्स मिळाले तरी पण चालतील, तुम्ही ॲडमिशन प्रोसेससाठी एलिजिबल होऊ शकता. बट जर तुम्हाला 134 मार्क्सपेक्षा कमी मार्क मिळाले तर तुम्ही इंजिनिअरिंगच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन नाही घेऊ शकत, कारण की तुम्ही एलिजिबल नाही होणार. तर त्यासाठी म्हणजे जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला हा एलिजिबिलिटी क्रायटेरिया क्लिअर करायलाच पाहिजे. आता जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असाल म्हणजे फॉर एक्झाम्पल OBC, SC ST, VJNT, SCBC किंवा जर तुम्ही EWS कॅन्डिडेट असाल, PWD कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला PCMमध्ये म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्स ह्या 3 सब्जेक्टमध्ये तुम्हाला 300 पैकी मिनिमम तुम्हाला 120 मार्क हे तुम्हाला मिळाले पाहिजे. आता जर तुम्हाला 120 मार्क्सपेक्षा 1 मार्क कमी मिळाला, म्हणजे जर तुम्हाला 300 पैकी 119 मार्क मिळाले तरी पण चालतील, तुम्ही ॲडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करू शकता. बट जर तुम्हाला 119 पेक्षा कमी मार्क मिळाले तर तुम्ही ॲडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट नाही करू शकत आणि तुम्ही इंजिनिअरिंगच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन नाही घेऊ शकत. आय होप हे तुम्हाला एलिजिबिलिटी क्रायटेरियाबद्दल समजलेलं असेल. आता ह्या इकडे मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. जर एखाद्या मुलाला फिजिक्सचा सब्जेक्ट खूप हार्ड गेला असेल, त्याला फिजिक्समध्ये 100 पैकी 35 मार्क्स मिळाले असतील, त्याला केमिस्ट्रीचा सब्जेक्ट खूप इझी गेलाय, त्याला केमिस्ट्रीमध्ये 60 मार्क्स मिळालेत, त्याला मॅथमॅटिक्सचा पेपर हा मॉडरेट गेलाय आणि त्याला मॅथमॅटिक्समध्ये 45 मार्क्स मिळालेत. आता ह्या 3 सब्जेक्टचे टोटल मार्क किती होत आहेत? 140 मार्क्स. आता जर तुम्हाला ॲडमिशन प्रोसेससाठी एलिजिबल व्हायचं असेल तर तुम्हाला किती मार्क्सची रिक्वायरमेंट आहे? जर ओपन कॅटेगरीमध्ये असेल तर त्याला 135 मार्क्सची रिक्वायरमेंट आहे आणि जर तो रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असेल तर त्याला मिनिमम 120 मार्क हे त्याला मिळाले पाहिजेत. बट ह्या मुलाचे टोटल मार्क म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्स या तिन्ही सब्जेक्टचे टोटल मार्क हे त्याचे 140 मार्क्स होतात. म्हणजे हा मुलगा ॲडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी हा एलिजिबल होत आहे.
आता ह्या इकडे एक तुम्ही लक्षात घ्या की जे तुमचे लँग्वेजेसचे सब्जेक्ट आहेत म्हणजे इंग्लिश, हिंदी, मराठी, तर ह्या सब्जेक्टचे मार्क तुमचा क्रायटेरिया क्लिअर करण्यासाठी काउंट नाही केले जात. जे तुमचे मेन सब्जेक्ट आहेत जसे की फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्स, हे जे मेन सब्जेक्ट आहेत हेच सब्जेक्ट तुमचे ॲडमिशनचा क्रायटेरिया क्लिअर करण्यासाठी काउंट केले जातात. आता ह्या इकडे भरपूर मुलं असे असतील ज्यांचा हा क्रायटेरिया क्लिअर होत नसेल. आता जर तुमचा पण हा क्रायटेरिया क्लिअर होत नसेल तर तुम्ही टेन्शन घेऊ नका, कारण की तुम्हाला ह्या इकडे एक लाईफलाईन मिळते सब्जेक्ट रिप्लेसमेंटची. आता ही नक्की सब्जेक्ट रिप्लेसमेंटची लाईफलाईन नक्की काय आहे तर ते मी तुम्हाला सांगतो. आता जर तुमचा फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्स जर हे 3 सब्जेक्ट मिळून जर तुमचा हा क्रायटेरिया क्लिअर होत नसेल तर PCM मधून जो केमिस्ट्रीचा सब्जेक्ट आहे हा तुम्ही केमिस्ट्रीचा सब्जेक्ट रिप्लेस करू शकता दुसऱ्या सब्जेक्टने. आता नक्की कोणत्या सब्जेक्टने रिप्लेस करू शकतो तर ते मी तुम्हाला सांगतो. तर सगळ्यात पहिले आहे बायोटेक्नॉलॉजी, देन आहे बायोलॉजी, देन टेक्निकल वोकेशनल सब्जेक्ट, कॉम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मॅटिक्स अँड प्रॅक्टिसेस, ॲग्रिकल्चर, इंजिनिअरिंग ग्राफिक्स, बिझनेस स्टडीज, इलेक्ट्रॉनिक्स अँड एंटरप्रेन्योरशिप. आता ह्या लिस्टमधनं कोणता तरी एक सब्जेक्ट तुम्हाला त्या 12वीला असेल. सो इन केस तुमचे फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस मॅथमॅटिक्स हे जर तुमचे 3 सब्जेक्ट मिळून तुमचा क्रायटेरिया क्लिअर होत नसेल तर तुम्ही केमिस्ट्रीच्या जागी ह्या लिस्टमधनं तुम्हाला त्या 12वीला जो पण सब्जेक्ट असेल तो सब्जेक्ट मी पुट करून तुम्ही तुमचा क्रायटेरिया हा तुम्ही क्लिअर करून घेऊ शकता. आता ह्या इकडे बऱ्याच मुलांचे असे पण प्रश्न असतात की दादा आम्ही सब्जेक्टला ॲड करू शकतो का. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर कोणाला 12वीमध्ये CS हा सब्जेक्ट असेल तर फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस मॅथमॅटिक्स प्लस CS असे आम्ही 4 सब्जेक्ट ॲड करून आमचा क्रायटेरिया क्लिअर करून घेऊ शकतो का तर तसं तुम्ही नाही करू शकत. तुम्ही सब्जेक्टला ॲड नाही करू शकत, तुम्ही सब्जेक्टला रिप्लेस करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर कोणता ओपन कॅटेगरीचा मुलगा असेल, आता जर त्याचे PCM मिळून जर त्याचे 120 मार्क्स होत असतील, आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ओपन कॅटेगरीसाठी किती मार्क रिक्वायर्ड आहेत, मिनिमम 135 रिक्वायर्ड आहेत. आता जर त्याचे 120 मार्क होत असतील बट त्या मुलाचा 12वीला CS हा सब्जेक्ट असेल, आता CSचे टोटल मार्क किती असतात 200 पैकी तुम्हाला मार्क मिळतात. आता CSचे 200 पैकी मार्क तुम्हाला डायरेक्टली कॅल्क्युलेट नाही करायचे, हे तुम्हाला डिवाइड करावे लागतात. म्हणजे CS मध्ये तुम्हाला 100 पैकी किती मार्क मिळालेत असे तुम्हाला कॅल्क्युलेट करावे लागतात. आता हे तुम्ही मार्क कॅल्क्युलेट केले तर त्याच्यानंतर तुम्ही केमिस्ट्रीच्या जागी तुम्ही CS हा तुम्ही रिप्लेस करू शकता. म्हणजे फिजिक्स प्लस CS प्लस मॅथमॅटिक्स हे तुम्ही 3 सब्जेक्ट ॲड करून तुमचा क्रायटेरिया तुम्ही क्लिअर करून घेऊ शकता. आता बऱ्याच मुलांचे असे पण प्रश्न असतात की दादा माझा फिजिक्सच्या सब्जेक्टमध्ये खूप कमी मार्क मिळालेत तर मी केमिस्ट्रीच्या ऐवजी मी फिजिक्सच्या सब्जेक्टला रिप्लेस करू शकतो का. म्हणजे CS प्लस केमिस्ट्री प्लस मॅथमॅटिक्स हे असे मी 3 सब्जेक्ट ॲड करून मी माझा क्रायटेरिया क्लिअर करून घेऊ शकतो का तर तसं तुम्ही नाही करू शकत, कारण की तुमचा फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स हे तुमचे 2 सब्जेक्ट तुमचे कंपल्सरी सब्जेक्ट आहेत. तुम्ही फिजिक्स अँड मॅथमॅटिक्सला दुसऱ्या कोणत्याही सब्जेक्टने रिप्लेस नाही करू शकत, तुम्ही फक्त केमिस्ट्रीलाच रिप्लेस करू शकता दुसऱ्या सब्जेक्टने. आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल की नक्की तुमचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे. आणि आत्तापर्यंत मी तुम्हाला जे पण सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की येस दादा गॉट इट, मला हा एलिजिबिलिटी क्रायटेरिया समजला. त्यासोबत जर तुम्हाला कॅपराऊंडच्या प्रोसेससाठी जर तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंग पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्ही आमची पर्सनल काउन्सिलिंग जॉईन करू शकता. ह्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला स्वतः तुम्हाला एक बेस्ट कॉलेजची लिस्ट प्रोव्हाइड करू. तुमचे रिजन वाईज कॉलेज लिस्ट, कॅटेगरी वाईज कॉलेज लिस्ट, तुमचे जे पण काही प्रेफरन्स असेल, जी पण काही तुमची प्रायोरिटी असेल तर त्याच्या अकॉर्डिंग आम्ही तुम्हाला एक बेस्ट कॉलेजची लिस्ट प्रोव्हाइड करू. आता तुम्हाला आमच्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल कसं करता येईल तर ते सगळे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. सगळे ॲपची लिंक वगैरे आणि स्टेप बाय स्टेप सगळे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केले आहेत. सो तुम्ही नक्की आमच्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करू शकता. आता नेक्स्ट आपण बघूया फार्मसी एलिजिबिलिटी क्रायटेरिया. आता जर तुम्हाला 12वी नंतर कोणत्याही फार्मसीच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला 12वीला आता 3 सब्जेक्ट असतील, फिजिक्स, केमिस्ट्री अँड बायोलॉजी हे तुम्हाला 3 सब्जेक्ट असतील. आता ह्या 3 सब्जेक्टचे टोटल मार्क तुमचे 300 होतात. प्रत्येक सब्जेक्टला 100 मार्क, फिजिक्सला 100 मार्क्स, केमिस्ट्रीला 100 मार्क्स अँड बायोलॉजीला 100 मार्क्स हे असे 3 सब्जेक्ट मिळून तुमचे टोटल 300 मार्क्स होत असतात. आता जर तुम्हाला कोणत्याही फार्मसीच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला PCBमध्ये म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री अँड बायोलॉजी ह्या 3 सब्जेक्टमध्ये तुम्हाला 300 पैकी मिनिमम 135 मार्क्स तुम्हाला स्कोर करावे लागतात. जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर, म्हणजे जर तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 300 पैकी तुम्हाला मिनिमम 135 मार्क्स हे तुम्हाला मिळाले पाहिजेत. आता जर तुम्हाला 135 मार्क्सपेक्षा 1 मार्क कमी मिळाला, म्हणजे जर तुम्हाला 300 पैकी 134 मार्क मिळाले तरी पण चालतील, तरी पण तुम्ही फार्मसीच्या ॲडमिशन प्रोसेससाठी एलिजिबल होऊ शकता. आता जर तुम्ही कोणत्याही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल, आता रिझर्व्ह कॅटेगरी कोणत्या आहेत तर हे मी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेलं आहे. सो जर तुम्ही कोणत्याही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल तर तुमचे फिजिक्स, केमिस्ट्री अँड बायोलॉजी हे तुमचे 3 सब्जेक्ट मिळून तुमचे 300 पैकी 120 मार्क तुम्हाला मिळाले पाहिजेत. आता जर तुम्हाला 120 मार्क्समधनं 1 मार्क कमी मिळाला, म्हणजे जर तुम्हाला 300 पैकी 119 मार्क मिळाले तरी पण चालतील, तरी पण तुम्ही फार्मसीच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेऊ शकता.
बट जर तुम्हाला 119 पेक्षा कमी मार्क मिळाले तर तुम्ही ॲडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट नाही करू शकत। आता जर हे 3 सब्जेक्ट मिळून तुमचा क्रायटेरिया क्लिअर होत नसेल तर तुम्हाला सुद्धा ह्याकडे एक सब्जेक्ट रिप्लेसमेंटची लाईफलाईन मिळते। आता तुमच्याकडे सब्जेक्ट रिप्लेसमेंटची लाईफलाईन काय आहे तर ते मी तुम्हाला सांगतो। आता जर तुमचे फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस बायोलॉजी हे जर 3 सब्जेक्ट मिळून जर तुमचा क्रायटेरिया क्लिअर होत नसेल तर तुम्ही बायोलॉजीला तुम्ही रिप्लेस करू शकता मॅथमॅटिक्सने। आता ह्याकडे तुमच्याकडे मल्टिपल सब्जेक्टचे ऑप्शन्स नाही आहेत, जसे इंजिनिअरिंग वाल्यांकडे मल्टिपल बायफोकल सब्जेक्टचे ऑप्शन्स आहेत, जसे की IT, CS, इलेक्ट्रॉनिक्स असे मल्टिपल सब्जेक्टचे ऑप्शन्स आहेत। तसे तुमच्याकडे मल्टिपल सब्जेक्टचे ऑप्शन्स नाही आहेत, तुमच्याकडे फक्त एकच ऑप्शन आहे मॅथमॅटिक्सचा। म्हणजे जर तुमचे फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस बायोलॉजी जर ह्याच्यामध्ये तुमचा क्रायटेरिया क्लिअर होत नसेल तर तुम्ही बायोलॉजीला रिप्लेस करू शकता मॅथमॅटिक्सने। म्हणजेच काय की फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस मॅथमॅटिक्स हे 3 सब्जेक्ट मिळून तुम्ही तुमचा क्रायटेरिया हा तुम्ही क्लिअर करून घेऊ शकता। आता ह्या इकडे पण तुमचे फिजिक्स अँड केमिस्ट्री हे जे 2 सब्जेक्ट आहेत हे तुमचे कंपल्सरी सब्जेक्ट आहेत, ह्याला तुम्ही कुठल्याही सब्जेक्टनी रिप्लेस नाही करू शकत, तुम्ही फक्त बायोलॉजीलाच रिप्लेस करू शकता मॅथमॅटिक्सने। आय होप हे तुम्हाला फार्मसी सुद्धा एलिजिबिलिटी क्रायटेरिया समजलेला असेल। आता आपण बघूया प्लेसमेंटचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया। आता जर तुमचा 12वी नंतर इंजिनिअरिंग करायचा प्लॅन असेल तर तुम्हाला 12वी मध्ये मिनिमम 60% हे रिक्वायर्ड असतात। बिकॉज जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर जेव्हा तुम्ही 4th इयरला जाल तर तुमच्या कॉलेजमध्ये कंपनीज येतात तुम्हाला प्लेसमेंट देण्यासाठी। आता त्यावेळी काही कंपनीचा क्रायटेरिया असतो की ज्या पण मुलांना 12वी मध्ये मिनिमम 60% आहेत तीच मुलं आमच्या कंपनीमध्ये अप्लाय करू शकतात प्लेसमेंटसाठी। ज्या पण मुलांना 60% पेक्षा कमी आहेत ती मुलं आमच्या कंपनीमध्ये प्लेसमेंटसाठी अप्लाय नाही करू शकत, असे काही कंपनीचा क्रायटेरिया असतो। प्रत्येक कंपनीचा वेगवेगळा क्रायटेरिया असतो, काही कंपनीचा 60%चा क्रायटेरिया असतो, काही कंपनीचा 65%चा क्रायटेरिया असतो आणि काही कंपनीचा 70%चा क्रायटेरिया असतो। ऑल्दो काही कंपनीज असे पण असतात ज्यांचा कोणताही क्रायटेरिया नसतो, म्हणजे तुम्हाला 12वी मध्ये किती पण पर्सेंटेज असतील तरी पण तुम्ही त्या कंपनीमध्ये अप्लाय करू शकता प्लेसमेंटसाठी। म्हणजे इवन तुम्हाला 50% असतील तरी पण तुम्ही त्या कंपनीमध्ये प्लेसमेंटसाठी अप्लाय करू शकता। सो येस, हा जो प्लेसमेंटचा क्रायटेरिया आहे हा कंपनी टू कंपनी हा व्हॅरी करत असतो। सो गाइज, आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलंय, जो पण एलिजिबिलिटी क्रायटेरिया सांगितलाय, जे पण मी तुम्हाला प्लेसमेंटचा क्रायटेरिया सांगितलाय, हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल। जर तुम्हाला पूर्ण समजलं असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की येस दादा गॉट इट, मला हे सगळं समजलं। त्यासोबत जर तुम्हाला कॅपराऊंडच्या प्रोसेससाठी बेस्ट कॉलेजची लिस्ट जर तुम्हाला बनवून पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्ही आमची पर्सनल काउन्सिलिंग ही तुम्ही जॉईन करू शकता। ह्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये आम्ही तुम्हाला एक बेस्ट कॉलेजची लिस्ट प्रोव्हाइड करतो, एकदम तुमचे रिजन वाईज कॉलेज लिस्ट। म्हणजे जर तुम्हाला पुण्यामध्ये कॉलेज पाहिजे असेल, मुंबईमध्ये कॉलेज पाहिजे असेल किंवा ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कुठेही कॉलेज पाहिजे असेल तर तुमच्या प्रायोरिटीच्या अकॉर्डिंग आणि तुमच्या प्लेसमेंटच्या अकॉर्डिंग आम्ही तुम्हाला एक बेस्ट कॉलेजची लिस्ट बनवून देतो। त्यासोबत ह्या काउन्सिलिंगमध्ये अजून भरपूर सारे फीचर्स आहेत जे तुम्ही ह्याकडे स्क्रीनवर बघू शकता। आता जर तुम्हाला आमच्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करत असेल तर त्यासाठी तुम्हाला आमचा ॲप डाउनलोड करावं लागेल। इझी कॉलेज हे ॲपचं नाव आहे, जे प्ले स्टोअरवरती तुम्हाला मिळेल। तुम्हाला त्याची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे। तर हे तुम्हाला इझी कॉलेज ॲप डाउनलोड करावं लागेल। ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्या इकडे बॅचेस मिळतील, इंजिनिअरिंग बॅच आणि फार्मसी बॅच। आता ज्या पण बॅचमध्ये तुम्हाला एनरोल करायचं असेल, म्हणजे जर तुम्हाला इंजिनिअरिंग काउन्सिलिंग पाहिजे असेल तर तुम्ही इंजिनिअरिंग बॅच ह्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही इंजिनिअरिंग काउन्सिलिंगमध्ये एनरोल करू शकता। आणि जर तुम्हाला फार्मसी काउन्सिलिंग पाहिजे असेल तर तुम्ही फार्मसी बॅच ह्या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करून तुम्ही फार्मसी काउन्सिलिंगमध्ये एनरोल करू शकता। त्यासोबत ह्या ॲपमध्ये मी तुम्हाला पूर्ण कट ऑफ सुद्धा प्रोव्हाइड केलेत, म्हणजे लास्ट इयरला कोणत्या कॉलेजचे किती कट ऑफ्स होते तर हे सगळी कट ऑफची लिस्ट इंजिनिअरिंग अँड फार्मसी ह्या दोन्हीची लिस्ट मी तुम्हाला ह्या ॲपवरती प्रोव्हाइड केलेली आहे। त्या तिकडे तुम्हाला ऑप्शन मिळेल कट ऑफ लिस्ट म्हणून, त्या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करून तुम्ही सगळे कट ऑफ लिस्ट तुम्ही डाउनलोड करू शकता। म्हणजे कॅपराऊंड 1 पासून ते कॅपराऊंड 3 पर्यंत सगळे कॅपराऊंडचे कट ऑफ तुम्ही त्याच्याकडून डाउनलोड करू शकता। सो येस, जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्की आमच्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करू शकता। जर तुमचे काही डाऊट्स असतील पर्सनल काउन्सिलिंगच्या रिगार्डिंग तर त्यासाठी मी तुम्हाला हेल्पलाईन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत, त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता। मी आणि माझी टीम तुम्हाला नक्की रिप्लाय करायचा ट्राय करू। सो गाइस, दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ। कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे।